अकारण करुणालय करुणावंत दीनानाथ दीनबंधू भक्त वत्सल अखिलकोट ब्रह्मांड नायक द्वारकाधीश कृष्ण भगवंताच्या आशीमाशा कृपा आशीर्वादाने आदि करून ज्ञानोबराय तुकोबराय सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संत किसनदेव महाराज यांच्याही आशीर्वादाने आदि करून महाराष्ट्रातील दिग्गज स्टार कलाकार गायक वादक गुणीजन मंडळी या सर्वांच्या विशेष अशा सहकार्यातून आणि त्यांच्या गोड गायनातून वादनातून आणि पवित्र पावन पुण्यवान पुनीत झालेली आपली अंचलगाव नगरी अगदी भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये ज्या निमित्ताने श्रीमद भागवत कथेचा आयोजन अशा असणारी कैलासवासी वैकुंठवासी गोड व्यक्तिमत्व साहेबराव यादव पाटील जाधव आबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने भव्य दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन जाधव पाटील परिवारांच्या माध्यमातून संपूर्ण परिवार श्री मनोहर यादव पाटील जाधव बंधू पंढरीनाथ यादव पाटील जाधव बंधू रामचंद्र साहेबराव पाटील जाधव मुलगा साईनाथ साहेबराव पाटील जाधव मुलगा गंगा भागीरथी निर्मलाबाई नवनाथ पाटील कवडे मुलगी सौ भारतीताई राजेंद्र पाटील मिसळ मुलगी समस्त हा जाधव पाटील परिवार कुठलीच उणीव या कथेत नाही बरं का. संपूर्ण असं अगदी शूटिंगपासून तर संगीत वातावरण सिस्टम आणि तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यातून झाकीचं देखील स्वरूप कदाचित गावात आपण सगळे मिळून करतो त्याच्यातलंही मोठं नवल नाही पण पुण्यस्मरणानिमित्ताने एवढा मोठा भव्य सोहळा यज्ञ सोहळा भागवत कथेच्या माध्यमातून याच्याकरता टाळी जोरदार वाजवा. जाधव परिवाराला परत एकदा मी धन्यवाद देईन महाराज धन्यवाद देईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमोटी आपुल्या हिता जो असे जागाता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरं तर संकल्पना आणि करण्याची इच्छा होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही चांगली संकल्पना जाधव पाटील
पाटील परिवारांच्या माध्यमातून आणि उपस्थित सर्व गायक वादक गुणीजन मंडळी, खरं तर या कथेची रंगदेवता म्हणजे ही स्टार कलाकार मंडळी, संगीतरत्न, संगीत अलंकार, संगीत विशारद असणारे महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे विनोनाथ गुरुजी, त्यांनाही परत एकदा वंदन करतो. तबला विशारद, पखवाजही अगदी गोड असे असणारे ताल सम्राट ताल महर्षी आमचे गणेश गुरुजी मस्के, त्यांनाही परत एकदा वंदन करतो. ॲक्टो पॅडही गोड आणि पखवाजही तितकाच गोड असे असणारे महाराष्ट्राचं भूषण वैभव आमचे वैभव महाराज, त्यांनाही वंदन करतो. साऊंड सिस्टमही अगदी गोड. काही तांत्रिक अडचणीमुळं इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्या कारणाने आज अर्धा तास गाडी लेट निघाली बरं का. चितून ठेवलं होतं असं कधी कधी. आज लवकर करायचं बचलो. हां, कुठं ना कुठं काही ना काही परिसरातील पंचक्रोशीतील सर्वच मंडळी या कथेकरता उपस्थित आहे. त्या सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद. सुरेश भाऊ काटे असतील, अमोल भाऊ नन्नावरे, अमोल भाऊ मगर, बरे भाऊबंद बी आज आपल्या कथित. आमचे गणेश भाऊ, दादा भाऊ, आणखीन संतोष भाऊ, आज पहिलीच हाजरी त्यांची. बरं बरं बरं, तुम्हालाही वंदन. आणि पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ज्यांची रेग्युलर उपस्थिती त्यांनाही वंदन करतो. गावातील समस्त भजनी मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळी, तुम्हा सर्वांना परत एकदा साष्टांग वंदन, प्रणिपात आणि विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि आपला जरा उशिरा निघाल्यामुळं आपल्या कथेला प्रारंभ. कालपर्यंत आपण आनंद बघितला. कृष्ण भगवंताचा जन्म उत्सव अगदी जिकडे तिकडे, खरं तर अंसलगाव नगरीचं गोकुळ काल झालं. सगळ्यांनी आनंद घेतला. किती म्हणजे लहान लहान वयोवृद्ध सगळ्यांपर्यंत सगळ्यांनी आनंद घेतला. आज आज आनंदी आनंद, आज आज आनंदी आनंद, आज आज आनंदी आनंद, आज आज आनंदी आनंद. किसी सांगो में सांगो कुणाला, किसी सांगो में सांगो कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. काल आनंद उत्सव आपण बघितला. अंसलगाव नगरीचं गोकुळ काल झालं. आणखीन कथेकरता उपस्थित आमचे आदरणीय, आज बिरोळ्यापर्यंत आपली कथा गेली समजायची ना. इकडे लोणी दसकुली टुनकीपर्यंत गेली, पण इकडे या रस्त्यानं आता समोर गेली. आमचे वाघ सर, तुम्हालाही वंदन करतो. हळूहळू पाळणा बघितला. अनेक अनेक आपण कालचा उत्सव बघितला. गोवर्धन पूजा आपण काल केली. पण बाललीलेमध्ये आणखीन कृष्ण भगवंताचं काही काही तोड्या बाललीला राहिल्या आपल्या. एकीकडे आनंद गोकुळामध्ये, पण एकीकडे भीती वाटायला लागली. कृष्ण गोकुळी जन्माला अंदृष्टा चळका पसटला. एकीकडे आनंद आणि एकीकडे भीती वाटायला लागली. कंसाला वाटलं माझा वैरी गोकुळात जन्माला अवताराला आला ना. मीटिंग घेतली. आता कोण मारतं पहिले. त्या मीटिंग मध्ये सगळ्यात पहिले पुतना मावशी समोर आल्या.
सांगितलं मी मारते. आता पुतनाच मावशी का मारते? बघा ही राक्षसीन पुतना मावशीचाच का नंबर लागला? त्याचंही कारण होतं. मागच्या एका अवतारामध्ये बलिराजाची असणारी कन्या रत्नमाला तिचं नाव होतं. ज्यावेळेस वामन मोठू हे रूप घेतलं या अवतारामध्ये समोर आले, पाहिलं आणि असं वाटलं असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला मी त्याला स्तनपान करीन. ठीक आहे, मनातल्या मनात सांगितलं ती इच्छा पूर्ण करीन. पण ज्यावेळेस बलिराजाला पाताळात घातलं तर त्याच वेळेस माझ्या बापाला पाताळात घातलं का तुला विशेष पाहिजे, ती बी इच्छा पूर्ण करीन. तीच रत्नमाला राक्षसी म्हणून पुतना मावशी म्हणून आली आणि असा शृंगार केला. राक्षसीन होती पण शृंगार कसा केला? पुतळ्या डोरलं सगळ्या पुतळ्या डोरल्या झाकळ्या पैंजण गंधे लगंबर बटा नाकात नथ घालून सगळा ताट मात करुणी सगळा ताट मात करुणी नजले नजले चालो पैंजनिसा चले चालो पैंजनिसा चले चालो पैंजनिसा पहन के गजरा लगा काजल ओ आई मरवाले काय संसार केला. आणि त्याच वेळेस नंद बाबाच्या वाड्यासमोर यशोदा माझ्या बाहेर आले आणि बाहेर आल्या आल्या पाहायला लागले. म्हणे मी तुझी बहीण. ती म्हणे मला कधी पाहुण्यात पुढं साखरपुड्याला दिसली नाही, कोणाच्या लग्नात नाही. हा म्हणे तुला कसं लक्षात येईल? तू लहान होते तेव्हाच माझं लग्न झालं आणि मला अमेरिकेला दिलं. तुझ्या कसं लक्षात येईल? मी ते व्हॉट्सअप फेसबुकला पाहिलं आणि तेव्हा होतं का तेव्हा? असा अंदाज घ्या तुम्ही आता. बरं बरं ठीक आहे. म्हणे कृष्णाला पाहायला आले. तेव्हापासून परंपरा आहे मुलं पाहण्याला यायची. तेव्हापासून म्हणे मी कृष्णाला पाहायला आले. म्हणे राहता राहत नव्हता, आत्ता झोपी घातला. रडते बाळताने समजावे नारायणा रडते माझे बाळताने समजावे नारायणा रडते माझे बाळताने समजावे नारायणा परी समजावे मागिल ते कायाले ते नाना परी समजावे मागिल ते कायाले ते आपतोनी निजवे ते परिहाम गाराईना रडते माझे बाळताने समजावे नारायणा रडते माझे बाळताने समजावे नारायणा रडते माझे समजावे नारायण नाना करितो छंद रडत नेत्राटी
वाहे याच्या तोंडाला लागा रडते रहा 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 तेवढ्यात नेमकं कृष्ण तेवढ्यात उठला आणि रडायला लागला. हा दिलीपांना आले बरं ते तुम्ही आठवण केली ती या शिराडात बघा इथं आणि रडायला लागले. पुतना मावशी म्हणायला लागली आता झोपी घातलं आणि पाळणं झोपी घातलं आणि ते काय म्हणे रडते. वाईट प्रवृत्तीने विष धारण करून आली होती स्तनामध्ये. जवळ आले आणि यशोदामाई चहा टाकण्याकरता आत गेले. असा अंदाज घ्या चहा नव्हते दूध घ्या आता गणेश महाराज. आणि तेवढ्यामध्ये नेमकं हिनं मांडीवर घेतलं आणि कृष्णाला स्तनपान करायला लागले. कृष्णाने काय केलं विष तर प्राशन केलंच केलं पण रक्तही प्राशन केलं आणि आता जोर जोरात ओरडायला लागले अरे कृष्णा सोड सोड सोड. कृष्णा म्हणे एक तर मी कोणाला धरीतच नाही धरल्यावर सोडित नाही तो आपला स्वभावाचे म्हणे. आणि पहिला मोक्ष पुतना मावशीला दिला. धाड धिप्पड असणारी अशी तिला मोक्ष पहिला. आणि ते झालं नाही तर आणखीन दुसरं महादेवाने काय केलं हिमालयातून तिथून निघाले कैलासातून आणि कोणाचं रूप घेतलं जोग्याचं. 5 दिवस झाले 6 दिवस झाले 7 दिवस झाले त्या नंदबाबाच्या वाड्यासमोर वडाच्या झाडाखाली सारखं सारखं आज तरी दर्शन होईल उद्या तरी भेट होईल. पण तेवढ्यात नेमकं समोर गेले यशोदामा याला असं वाटायचं त्या जटान ते सगळं काल पाहिलं ना तुम्ही वसुदेव असंच ते रूप सगळं. मला अजूनही लक्षात नाही आलं ते नेमकं कोण होते म्हणून. नंदबाबा लक्षात आले मला येईल का ते कुठेही. हा तेव्हा 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 हाय का बरं का याला म्हणतात झाकी मग. भाग्यवाने बरं का तुम्ही सगळे नंदबाबा यशोदामय्या नाज वसुदेव हे स्वरूप तुम्हाला आपल्या इथं प्राप्त झालं भागवत कथेमध्ये. भाग्यवाने तुम्ही. आणि त्याच्यातही नेमकं ती दाढी पाहून माझा कृष्ण लल्ला हा भीती वाटल ना त्याच्या करता. आणि 7व्या दिवशी तर एकच निर्णय घेतला मग म्हणे मला कृष्णाला दर्शन देता का नाही तर आत्महत्याच करतो म्हणे वाड्यासमोर तुमच्या वाड्यासमोरच. ते म्हणे आता अवघडच झालं बा नंदबाबा म्हणे आपल्याला दाखवावंच लागतं म्हणे नाही तर घेणं देणं बाला आनंद उत्सव रंगला आता असं व्हायला नको म्हणे. मग आता दाखवलं आणि यशोदामायाला सांगायला लागले आम्ही मित्रही म्हणे दोघं. मी लांबून आलो म्हणे कैलासातून आलो म्हणे. म्हणे मग तिथंच महादेवाचं दर्शन घ्यायचं ना इकडे का आली. आणि कोण होते ते हो कोकाटे बाबा हे का नाही वा. अनु हात वाजती पुंगी जोगी आला रे बाबा जोगी आला जोगी आला रे बाबा जोगी आला जोगी आला हात वाजती पुंगी जोगी आला मन जोगी आला. आणि त्याच्यानंतर शब्दासूर तरुणासूर अनेक मारले महाराज. काग बगरी ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाने बुडविले अनेक मारले. तर असं वाटायला लागलं गाडी होती ना समोर कुणी म्हणे एक करा गाईच्या पायाखालची राहते ना माती ती लावा आणि दुसरी म्हणे नाही त्याला बी काहीच होणार नाही. दुसऱ्या गवळणी सांगायला लागल्या शेणच लावा म्हणे पूर्ण अंगाला गाईचं. बघा तुम्ही बरं का आता ते नाही. आणि तिसरीने सांगितलं गोमित्र नांगूळ घाला म्हणे. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या तुला
माझा नंदलाला राजी झाली दुष्ट बोला माझा नंदलाला राजी झाली दुष्ट माझा नंदलाला आणि यशोदा मैयाने महाराज माझे आछोडे बछोडे छोडे माझे आछोडे बछोडे छोडे अशा अनेक महाराज बऱ्याच आपल्याला गवळणी पाहता येईल. आणि त्याच्यातही नेमकं कारण आजचा दिवस असाच आहे, गवळणी त्या पद्धतीने बांधलेला असंच पुढे चालणार आहे. आज माखन चोरलेला आपल्याला बघायची. अनेक खोड्या. एक दिवस तर असं झालं एका गवळणीनं रोज सकाळ झाली का यशोदा मैयाकडे नवीन तक्रार असायची. यशोदे कृष्ण गोगोळे अनेक तक्रारी चालू असायच्या. दुसरं काही नाही. रोज उठल्या का आपल्या माझ्या कृष्णाची माझ्या कानाची तक्रार घेऊन येतात. म्हणजे घरी कमी आहे का त्याला? कमी नव्हतं ना त्याला घरी. भूक जरी लागले यशोदे घराकडे चाल मला जेव घाल साध्या गावाची पोळी मला नाही यशोदे घराकडे चाल यशोदे घराकडे मला आई मी तुझा भूक लागली मला आणि घरी कमी नाही ना. गाई दही दूध तूप लोणी कमी आहे का? आणि तुमच्याकडे म्हणे यशोदा आमची तक्रार ती नाहीये. कृष्णानं घरी यावं त्याबद्दलही आमचं दुमत नाही. ठीक आहे खात का नाही बरं एकटा नाही ना सारे आंचलगाव सोबत घेऊन येतो. एकटा येत नाही ना. कितीतरी जण सोबत घेऊन येतो आणि आणलं का ते सगळे खा. बरं खाना बी काही असं येऊ खोड्या करणार नासधूस करणार. मग दुसरे त्याच्यात एक गवळण. या गवळणीने तरी बरं नम्रतेनं सांगितलं. पण दुसरी एक गवळण म्हणे कृष्णा आपल्या घरी येऊन तर पाय. कृष्णाने सांगितलं पेंड्या हिचं घर नंबर लिहून घे. माहित नव्हतं देवाला? देवाला सगळं माहीत राहतं फक्त लीला करायची ना. आता तर ते काय केलं गवळण होती आणि तिचं सगळं घरी तर रात्रीच्या वेळेस नासधूस तर केलीच केली. पण त्या गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी दोन्हीची गाठ बांधली. गवळण होती 7.5 फुटाची आणि गवळी होता 2.5 फुटाचं बुटकं. कोणा जमीला असेल तर जमू गणेश होते. आता संतोष भोस ना. बरं त्याच्यात आता गाठ सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर सगळं आता उठणार. नेमकं तिच्या वेणीला झटका बसला. ए धांगड माझ्या दाढीला झटका बसला ना. हळूवारपणे वेणीला झटका बसला ना. ती म्हणे माझ्या दाढीला झटका बसला. अरे पण मग नेमकं हे कोणी बांधलं कोणी. बरं जाऊ दे ठीक आहे. तिनं अनेक वेळेस प्रयत्न केला. इकडे लक्ष द्या बरं का. अनेक प्रयत्न केला. माखन
गयो माखन माखन गयो माखन पकड़ा पकड़ा डोडो डोडो काना बागा जाए पकड़ो डोडो डोडो काना बागा जाए हा तुम्ही आता गोड रिंगण करा तुम्ही पेंदा पाठीमागे सरका कृष्णाला मध्ये उभं करा कृष्णाला पाठीमागे सरका पाठीमागे सरका बाकी पावलं घ्या गोड रिंगण हा पावली घ्या पावले हा थोडा अलीकडे थोडी जागा मोकळी करा तिथे थोडं खाली अलीकडे घ्या ना हंड्रेडपासून इकडे घ्या हंड्रेडपासून इकडे घ्या कृष्णा तिकडे पाय कृष्णा तिकडे पाय गोकुल की गलियों में मच गया से गोकुल की गलियों में मच गया से आगन छा गयो माखन जो माखन छा गयो माखन जो मच गया चोर धरी नगरी धरी नगरी आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी ताली वाजवा सर्वांनी ताली वाजवा एक दोन तीन चार नवदादाचे दिले उजया एक दोन तीन चार नवदादाचे दिले उजया हरी एक दोन तीन चार अंचल गावचे रवशिया एक दोन तीन चार अंचल गावचे पोर हुशार गोविंदा गोविंदा रे आला जरा के संभाल देवाला गोविंदा रे आला जरा के संभाल देवाला गया जोर दरे नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी रे आला जरा मटके संभाल जबाला मटके संभालने एक दोन तीन चार दौड़ा दिल
दादा चले उठिया गोविंदा 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 आला रे आला जरा मन के जमाल ब्रजे वाला गोविंदा आला रे आला जरा मन के जमाल ब्रजे वाला यांना बोलवलं करा आणि कृष्णाला हंडी फोडायला वरती ते करा. त्यांना नका देऊ कोणाला ते तुमच्या चाललं ते सगळं. हा एकमेकाला रोजच्या पद्धतीने हा लावा एकमेकाच्या गालाला येते हा लावा असं हा खायचं बी खायचं खाऊ बी घाला एकमेकाला खाऊ बी घाला. कृष्णा कृष्णा सगळ्यांच्या तो हा सगळ्यांच्या मुखामध्ये हा असं आपल्या डोळ्यासमोर चित्र करा. काय गोकुळातला तो गोड प्रसंग असेल. रोजची अशी संघटना आणि रोजच्या चोऱ्या असायच्या दही दूध तूप लोणीच्या. बरं खायचं बी तसं नाही. ते शिंक असे उंच असायचे. नाच धूस बी करणार खाणार बी मुडके फोडणार ही तक्रार जास्त होती. बघा कसं पेंद्या सुदाम्या बोबड्या वाकुड्या मधुमंगल कन्हैया वा आपल्या डोळ्यासमोर हा गोकुळातला प्रसंग बाळलेला कृष्णाची ही सगळी आठवण या माध्यमातून साक्षात्कार आपल्याला दर्शन द्या. बाबा आमच्या शंभूला बी द्या. अशा पद्धतीने त्यांच्या रोजचं दही दुधाचं रोजचा नित्यक्रम झालेला होता. संघटनेचे अध्यक्ष कृष्ण भगवंत मी तुमचा मुकरदम पण खायचं ते कोणाच्या घरचं तुझ्या म्हणे पुटारे काय स्वतःच्या घरचं खाऊ घालतो का तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालायचं बरोबर आहे का. त्याच पद्धतीनं पण त्याच्यामध्ये एक बोबड्या होता बोबड्या ते बोबडं बोलायचं. पण मग घ्यायचं तर काय घ्यायचं चोरी करण्याकरता सराठ्याची काठी माती घ्यायची काठी घ्यायची. पण ते सगळे म्हणे सराठ्याची काठी कशा करतात म्हणे जर का कधी गवळणीनं पाहिलं काठी मागं लागले ते सराठीचे काठी असे राहते अशा आडवी. एकदा का काटे घुसले काटा काढेपर्यंत आपण तर तोपर्यंत बर ठीक आहे. आणि मग
खडे कशा करता असे डेरे असायचे वरती टांगलेले आणि ते दगड आपले ते खडा हाणला का त्याच्यातून लगेच लक्षात येणार डेरा रिकामा आहे का दह्या दुधानं भरलेला आहे. आणि मग बरं ठीक आहे माती एखाद्या टायमाला गवळण पाठीमागं लागले तर डोळ्यामध्ये माती फेकायची. पण बोबड्या म्हणतो होत ना आणि ती जर सराट्याचे काटे टाकले ती जर पप्पल घालून आली तर पप्पल म्हणजे चप्पल आणि जर माती फेकली ती जर चष्मा घालून आली तर ती म्हणे जास्त आगाऊपणा करू नको बस घेतलं तेवढं करा. अशा पद्धतीने त्यांच्या रोजच्या ही माखन चोरलीला या कथेच्या माध्यमातून आज आपण साक्षात झाकीच्या माध्यमातून झाकीच्या स्वरूपात पेंद्या सुदाम्या बोबड्या वाकुड्या कृष्ण भगवंताचं दर्शन आपल्याला होत आहे. आणि कशा पद्धतीनं खाल्लं ते आपल्याला लाही दृश्य पाहायला मिळालं. ही रासलीला आज गोकुळात वृंदावनात गेल्यानंतर असं हुबेहूब आपल्याला पाहायला मिळतं आजही चित्र तिथं. आणि वृंदावनासारखं गोकुळासारखं वातावरण आपले या पवित्र मंगलमय भक्तिमय वातावरणात अंचलगाव नगरीत पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आणि चला कशा पद्धतीनं दह्या दुधाच्या चोऱ्या कृष्ण भगवंत त्यांची मीन होती मुकरदमच म्हणा तुम्ही त्यांचे अध्यक्ष संघटनेचे आणि त्यांच्या पाठोपाठ ही सगळी सवंगडी त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत होते. हे याच्या करता केलं सगळ्यांनी विचारलं तब्येत अशा बारीक का काय करावं गोपाळाने सांगावं कृष्णा सगळं दही दूध तूप लोणी पण सगळं मथुरेला डेरीला जातं ढेरीला काहीच मिळत नाही म्हणून तब्येत अशा बारीक झाल्या म्हणून हा उपक्रम चालू केला त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये एका गवळणीने चॅलेंज केलं तिथं चाललं आपलं कृष्णा मनातल्या मनात तिथं कृष्णा सगळ्यांच्या नादाला लागायचं पण आपल्या घरी येऊन बघ. आणि मग ती गवळण होती तिच्या घरी दही दूध तूप लोणी तर खाल्लं पण दाढीची आणि वेणीची गाठ बांधून दिली. सुटता सुटेना काय करावं बराच प्रयत्न केला 4 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत काकड्याच्या टायमाला बरं का इतका प्रयत्न करावं तर काय करा जाळता जळेना कापिता कापिना गाठबाई कोणाशी सुटेना गाठही सुटत नव्हती. मग आता त्यांना विनंती एक करून आपण म्हणे थोडी दाढी तुमचीच कापू ना म्हणे अय धांगड श्रावण महिन्यातली दाढी आपल्या दाढीला हात नाही लावायचा. बघा ते 2.5 फुटाचं गवळी काय कसं काय मिळा असन तरी इतकी डेअरिंग. आणि ती म्हणे मग आपण असं सल्ल्याना दोन्हीकडं अर्धा भाग चालत मग जमतं म्हणल्यानंतर त्याच्यातही बऱ्याच वेळेस प्रयत्न केला. सकाळी 6 वाजले 7 वाजले तरी आता शक्य नव्हतं. शेजारचे तात्या होते बाबू दादा सीताराम दादा म्हणे 7 वाजले 8 वाजले अजून कशी उठाना बाई म्हणे अरे उठाना म्हणे शहरात नाही म्हणे आपण गायकी भाऊ गावाकडे लवकर उठायचं एवढं काय म्हणे हो तात्या हळू इकडे या. अरे काय लवकर म्हणे इकडे हळू बोला हळू म्हणे काय प्रकार झाला हे कोणी बांधलं तीच कळांना बांधली ही गाठ बरं ती सुटता सुटेना. बरं ठीक आहे म्हणे तुम्ही काही या 8 दिवसात कधी अलीकडे कृष्णाला काही बोलले का ते गवळी म्हणे 8 दिवसापासून आमची भेटच नाही लोणीला नाही वैजापूरला नाही कुठंच मिळ नाही म्हणे आमच्या भेटीचा कृष्णाची माझी भेटच नाही म्हणे. बरं मग त्या गवळणीला विचारलं तुझं कसं तू काही बोलली का नाही म्हणे मी एकदा गेलते म्हणे असे मोठ्याने बोलले म्हणे मनातल्या मनात बोलले होते ते म्हणे मनातलं बी कळतं म्हणे त्याला. आता एक करा ना तात्या तुम्ही कृष्णाला इथं घेऊन या ना. ते म्हणे तसं येणारच नाही तुम्हाला जावं लागतं म्हणे येतं लय अवघड झालं आता. बरं मग जायचं बी तर त्याच्यात झालं असं हे पुढं आणि ते पाठीमागं. ते म्हणे आपलं जमत नाही म्हणे का लग्नाच्या टायमाला तू मागं होती फेरी घालायच्या टायमाला मी कसा मागं होईल
हा तुला मागा आता बऱ्याच टायमाला बघा तशी सुटणार नाही म्हणे, तशी गाठ सुटणारच नाही. ठीक आहे, आता त्याच्यात बी असं ही 7.5 फुटाची गवळण पुढं आणि 2.5 फुटाचं गवळी गुटकं पाठीमाग, ही चालली तुडून तुडून, हे चाललं असं उड्या हाणून राहिली उड्या. हे चाललं आणि दाढीला झटका आणायचं, ए धांगड जरा हळू चालणार, हळू चालणार. असं करता करता बाकीचे हसायला लागले पोरं, जोर जोरात ओरडायचे, अरे सोंग चाललं सोंग चाललं, कोणी परायत वाजायचं, सोंग चाललं सोंग चाललं. आणि ते आज माझ्यावर वेळ आली, हा तुम्ही थांबा तुमच्यावर बी वेळ येईल, हसू नका मला लई, हसू नका. असं म्हणल्यानंतर नंद बाबाच्या वाड्यासमोर गेले आणि तेवढ्यात आता बघा कृष्ण भगवंताला विनंती केली का याच्यानंतर आता कधी चुकणार नाही, माफी मागितली आणि तीच महाराज गाठ जगाच्या मालकाने सोडली. कारण आपल्या ज्या गाठी बांधलेल्या हे जगाच्या मालकाने बांधलेले, जन्माच्या गाठी ही जगाच्या मालकाने बांधलेली. आणि त्याच्यात दुसरी गवळण आली, तिनंही चॅलेंज केलं होतं, सांगितलं बाकीच्या चोऱ्या आपण रात्री केल्या पण हिच्या दिवसा करायची म्हणे. आता दिवसा पेंद्या सुद्धा म्या सगळ्यांनी एक करायचं. मी जी गवळण बोलली ना त्यांच्या समोर ती गवळण होती MH65ची, वैजापुरी का महाराष्ट्राची नाही हे म्हणले, मला वाटलं तर वैजापूर खडीची कधी तालुक्याची झाली का, बरं झाली असेल तर बरं झालं, आम्हाला माहीत झालं. आणि 65 त्या गवळणीच्या बघा त्या घरासमोर कृष्ण असा नटखट होता, काय असं नाचायचं महाराज. आणि यांना सांगितलं तुम्ही काय करा, झाडाच्या पलीकडे उभं राहायचं आणि मी जावा यांना नाचित 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 इकडे या कोपऱ्याला गेलो का बस असा असा हात करीन मी, तुम्ही आज जायचं. मी असं केलं तिकडून तुम्ही इशारा करायचा, पोट भरलं का सांगायचं असं बाहेर निघायचं. मग त्याच्यात आता नाचायला लागला कृष्ण. छुम छन छुम छन कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैदल, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैदल. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैदल, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजते पैदल. सुनबाई म्हणायला लागले त्या गवळणीची, आत्या
आत्या आत्या आत्या असंच ना बघा ना म्हणे ते नंदाच कसं नाचतोय बा एवढं भारी नाचतो का जवळ गेले कृष्णा अरे नाचणं परत एकदा ते म्हणे एकट्याला नाही इंटरेस्ट येत सगळे नाचले तर नाचणं बा मी ते म्हणे आता आम्ही 60 70 75 आता आम्हाला काय ताल धरता येतो पण इथं आहे का बरं का मार्मिके जगाचा मालक जर इथं ताल देण्याकरता असेल तर का ताल येणार नाही आपल्याला हे महत्वाचं आहे इथं मार्मिके आणि मग नाचायचं बी कसं या कोपऱ्यापासून जयरामांना तिथून ते इथपर्यंत इकडून नाचत 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 सगळ्यांनी इकडे घेऊन येत होता तोपर्यंत इकडून इकडे नाचत घेऊन आला ना आणि मग कसं खुणवलं त्या गोपाळांना छुमछाना ना 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 छुमछाना ना ना छुमझनक झनक जन जा कृष्णाच्या बाळाच्या पायी तिकडून सुदाम्या बोबड्यात त्यांनी सांगितलं बस खुणवलं असं भरलं बरं का आता पोट आणि मग सांगितलं तिकडून इकडे नाचत नाचत घेऊन आला आणि असा खुणीत होता पण त्याच्यात एक गवळण छापटर होती ती अंचलगावची होती हा मग छापटर होती तिनं सांगितलं ए कृष्णा तू इकडून इकडे घेऊन चालला त्यावेळेस असा खुणीत होता आणि तिकडून इकडे नाचत नाचत घेऊन आला तर असा खुणीत होता भानगड काय रे ते म्हणे अधून मधून आपल्याला झटकाचे म्हणे येतो आणि ज्या वेळेस आत गेली पाहती गवळणी तवती पालती दुधाने आणि म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरे आणि त्याच वेळेस तिला कळालं बाया मेल्याचं झटका कळालं मला सगळ्याच्या नादी लागायचं पण कृष्णाच्या नादी लागायचं नाही असे कितीतरी आपल्याला बाललीला पाहता येईल याच्याही पुढे एक वेळेचा प्रसंग कात्याना माता यांचं व्रत भगवान कृष्ण पतिरूपात मिळावा याच्याकरता त्यांनी हे व्रत ठेवलं पण त्याच्यातही गवळणी सर्व यमुना नदीचं स्नान करत होत्या इथं फक्त देवाला एक करायचं होतं तुम्ही व्रत करा पण असं व्रत करू नका जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस स्नान करत असताना हे वस्त्र कुठं राहता नदीच्या काठावर आणि कधी काळी असं होतं जर एखादं गाय आली असून कुणी आलं जनावर आणि गायीच्या शिंगात जर हे वस्त्र गेले तर ते त्यावेळेस तुमची अवस्था काय होईल त्याच्यामुळं असं व्रत तुम्हाला मान्य नाही ती सगळी वस्त्र घेतली झाडावर जाऊन बसले काही जण इथं वेगळा विचार करत असलं का वस्त्र हरण केलं ना असं नाही बरं का त्यावेळेस वय होतं 7 वर्षाचं 7 वर्षाचं म्हणजे पहिली दुसरी जिथं अंतःकरणात कामही नाही क्रोध नाही विकार आहे का काय याच्यापैकी ती अवस्थाच अशी अज्ञान आणि त्या टायमाला सगळ्या गवळणी विनंती करायला लागल्या दे रे विनंती केली आणि ते सगळे वस्त्र परत केले आणि शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा त्या टायमाला मी दर्शन दिलं देव तिथून निघून गेले एके दिवशी देव बासरी छेडू लागले बासरी अशी आहे किती भाग्यवान ती बासरी भगवंताच्या ओठावर चालताना कमरेला झोपताना डोक्याजवळ बघा 2 मिनिटापुरतं वृंदावनाकडे जाऊ आपण काय प्रसंग असेल जेवढी हवा
तेवढेच त्याच्यातून सूर निघायचे. म्हणून ही बी एक बासरी बर का. जितकं कामाचं महत्वाचं तितकंच बोललं पाहिजे, लय अधिक बी नको. बऱ्याच जणांचं लिमिट पेक्षा अधिक बोलणं जास्त आहे. जे प्रमाणात बोलतो देवाला तेच आवडतं. जे प्रमाणात आहे, जितकी हवा तितकी सूर बाहेर, बस तितकं प्रमाणात प्रमाणात. जर तसं असेल तर देव आपल्याला जवळ येतो. पण नुसती बडबड, लोणीन बस स्टँड बसलं दिवसभर, बस एक आलं का एक बडबड बडबड, त्याला कुठला अर्थ नाही, कुठलं काही कामाचं नाही. बऱ्याच वेळेस अवघड होतो. फोनवर बी कधी बोलायला लागले का मोजकच बोललं पाहिजे. महाराज समोरचं वैत उभं राहिलं आपल्याला याचा बी अंदाज लावायचा, अंदाज लावायचा. तास पाळडक आपला 8 तास हाणूस तर चालूनच द्यायचं. काही काही लय अवघड. आम्ही आता परभणीकडे, किनवट तिकडे, आंध्राकडे कीर्तनाला म्हणी महाराज हायलो कुठेही म्हणलं काही नाही बा, रोजच्या नियमाप्रमाणे चालू आहे कीर्तनाचं. नाही पण तरी कुठं कुठं म्हणलं हाय बा इकडे कुठं तरी. मला लक्षात आलं कुठूनच बोलू राहील ते. नाही म्हणे आज अंसलगावला वाटतं, माहिती ना मग. हो गा खायला आणखी लयच अवघड आहे बाबा, लयच अवघड. एक जण आता ही युट्यूब चॅनल आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरं का, लाईक करा, आणि ते घंटीचं बटन तेवढं दाबल्याशिवाय विसरू नका. एक जण आता त्याच्यावर नंबर असं माऊलीने जसं नंबर टाकला ना, आज दिवसभर वैजापुरातून फोन चालू या साईडचे है ना. तुम्ही बी सगळं तसंच. तिथून एक जण सकाळी पहाटे 3-4 वाजता त्यांना वाटलं नंबर बरोबर आहे का नाही, माऊलीने टाकला पण बरोबर आहे का नाही. पाणी भरता 3 वाजता हॅलो म्हणलं बोला. म्हणे जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणे उठले का? म्हणलं उठलो. म्हणलं आता उठिलच, आता उठलो ना आता. आणि काही नाही, झोपा म्हणे, झोपा. हारा म्हणलं मग उठिलं त्याचं कारण काय? नाही म्हणे पाणी भरीत होतो, उगा टाकलं मी रामेश्वर महाराज मगर, बघाव नंबर तुमचाच आहे का? भरी पंचायत आहे का आता? लय अवघड. बऱ्याच जणांचं मोजकं तितक्या पुरतं बरं वाटतं, म्हणजे देवापाशी जाते त्या बासरीसारखं. आणि अशा त्या निधीवनामध्ये आजही तुम्ही कधीतरी योगाला, आमचे विनोनाथ गुरुजी बऱ्याचशा वेळेस ही सगळी मंडळी वृंदावनात 8-8 दिवस जातात महाराज. वृंदावनात गेल्यानंतर कळतं, जे आज कथेतून आपण ऐकतोय ना, कालपासून आजपासून हे सगळं लाईव्ह पाहायला मिळतं. त्यावेळेस महाराज त्या भूमीचं महत्व लक्षात येतं. त्या निधीवनामध्ये कृष्ण भगवंत बासरी छेडू लागले. झोपतं नाही येते ना. कशी वाजवली त्या मुरलीचा सूर कानावर पडला.
तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्प पडला दीवानी मैं खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गए तेरे संसार में सब कुछ भूल गए तेरे संसार में कृष्ण कन्हैया प्रीत लगा दे कृष्ण कन्हैया प्रीत लगा दे मुझे भी बता ले दीवाने ओ बंसीवाले दीवाने ओ बंसीवाले ओ बंसीवाले ओ बंसीवाले मैं तो सब कुछ भूल गए संसार दास नारायण हो गया पावन चरणों में दीवाने ओ बंसीवाले दीवाने ओ बंसीवाले ओ बंसीवाले अशी अवस्था होठों पे होठाला काजल आणि आँखों में बरोबर आहे का पण कशामुळे बासरी आवाज कानावर होठों पे काजल आँखों में लाली गालों की कली लगाए चले दीवानी बनी मैं दीवानी बनी इतके रंगलं पाहिजे ते कसे रंगले तुम्ही संतोष भाऊ तुम्ही संतोष भाऊ तुम्ही शरद भाऊ कसे झोपेत रंगून गेले ते मस्त मस्त रंगात ते भारी वा त्यांची बी थोडी शूटिंग काढून घ्या बरं का शरद भाऊ बी दिसले पाहिजे हे त्याच्याकरताच लावलं ते दाजीनं सायना दाजीनं कोण झोपलं कोण जागी आपल्याला नंतर बी पाहायला भेटल बा संसार प्रपंच त्याही काळामध्ये गवळणी नाही केला पण अशी अवस्था होती कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा पैसाला म्हणे आणि तोची वदनी उच्चारी त्याला पाहिलं खवास काय घेऊन गेल तर काय विकायचं लक्षातच राहत नाही गोविंदू घ्या कोणी दामोदर ही अवस्था मात्र त्या टायमाला होती गवळणीची अलीकडे तसं नाही आपलं जर पाहिलं अलीकडे कोरोनाच्या काळात वेगळं ना आता वेगळं कोरोनाच्या काळात कसं सगळं टाळबंद विनाबंद पाखवाजून सगळं बंद होतं गुरुजी आपलं बी सगळं 1-1.5 वर्ष कशाच मिळ लागना रेडी का 5 मिनिटं फक्त कशाच मिळ लागना आणि त्याच्यात नेमकं काय झालं मी असं अंगणात बसलो खुर्ची टाकून कीर्तन नाही काय नाही बस अंगणात बसलो मही मंडळी आली झाडीत आली तिकडे कुत्र्याकडे पाहायची आणि माह्याकडे पाहायची कुत्र्याकडे पाहायची आणि माह्याकडे पाहायची हाड मेले हाड 1.5 वर्ष झालं कुठं जायना यायना कयानी ना हाड बघा ना कसं हसू एवढं दुसऱ्याचं म्हणल्यावर माझं एवढं बी पांगेल नाही गणेश भाऊ नितीन भाऊ एवढं पांगेल असतं मी नाशिकला नसतो गेलो का कुंभमेळ्यात मी फक्त इथं बसलेल्यापैकी तुमचं सांगतोय फक्त मायावर घेऊन सांगतोय
कमी नाही आपली अवस्था बा, लय अवघड बाबा, लय अवघड. मला तर एक दिवस त्या कोरोनाच्या काळात म्हणे, वेणुनाथ गुरुजी तुमचं काय असेल तर असेल बा गणेश महाराज, पण मला एक दिवस म्हणे भांडे घसून घ्या मला. मी म्हणलं आपलं मग वजन आहे घरी, वजन वजन पाडायचं असतं बाबा कधी कधी. मला म्हणे भांडे घसून घ्या. मी म्हणलं तसं चालणार नाही, 9 वर्ष झाले ना, असं नाही म्हणे. मग कीर्तनकारी म्हणलं मी काय असं मनावर चाललं का? तर तसं म्हणाच नाही. नाही मी एकदा वजन असं पाहिजे गणेश भाऊ. घरी गेलं समजा ही मंडळी आली घरी, चहा कर चहा, ते म्हणे नसते करत, चाललो हॉटेलला. मी म्हणलं तसं चालत नाही, जीवित मारीन म्हणलं, तसं जमत नसतं ते आपल्याला. मग मी काय आपलं शूटिंगवाला आहे का म्हणलं? भांड्या नाही नाही, मी असं भांडे कसा घशीन, मी अगोदर धुणं धुईन मग भांडे घसन म्हणलं. बरं आहे का? वाघ सर अशा अवघड गमती ही अवस्था नाही महाराज. ही संसार प्रपंचातली आपली वेगळी, त्याच टायमाला गवळणीची अवस्था वेगळी. आणि याच्याही पुढं बघा अनेक आता रासलीला कृष्ण भगवंत सगळ्यांसोबत गवळणीसोबत नाचायला लागले, पण अनेक गवळणीला अहंकार व्हायला लागला, कृष्ण आमच्या सोबत नाचतोय. बरं त्यांना सोडलं, कारण मी चालत नाही देवाला, मीच सगळ्यात मोठी ॲलर्जी. तिथून त्यांना सोडलं. पुढं राधेला वाटलं, राधेला घेतलं सोबत, राधेला वाटलं माझ्यासोबत नाचताय, राधेला बा अहंकार झाला, राधेलाही सोडलं, पुढं निघून गेले. असं करता करता ही बरीच रासलीला झाली. अहंकार, आणि त्याच टायमाला अहंकार सगळ्यांना विरह झाला. आणि कृष्ण भगवंताला कान्हया रे कन्हैया रे कन्हैया रे जग रे ओ कन्हैया रे तुझा माझा बेटीसाठी सागर कुठे अडवला, तुझा माझा बेटीसाठी सागर कुठे अडवला. कान्हा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला, तुझा माझ्या बेटीसाठी सागर कुठे अडवला, तुझा माझा बेटीसाठी सागर कुठे अडवला. कान्हा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला. सगळ्यांना दर्शन दिलं, अहंकार सर्वांचा निघून गेला. आणि तो त्याच टायमाला याच्याही पुढचा प्रसंग तिकडे मथुरेमध्ये. आतापर्यंत अनेक आपण पाठवले, पण शक्य झालं नाही. आता कृष्णाला नेमकं मथुरेत आणायचं कसं, याच्याकरता एक यज्ञाचं आयोजन केलं. आणि मग पाठवायचं कोणाला नेमकं, तर त्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागला? अक्रूर काकाचा, अक्रूरजी. पण अक्रूरजीने सांगितलं माझं जमत नाही, कृष्णाची शपथ आहे, मग आता जावंच लागतं गडे. आणि रथामध्ये बसले, रथामध्ये आता निघाले तिकडे गोकुळाकडे. पण त्याच्यात नेमकं आता कृष्णाला बऱ्याच दिवसाचं पाहिलं नाही, कसा असेल कृष्ण. या नादामध्ये इंद्रप्रस्थ जर गोकुळ सोडून विरुद्ध दिशेनं निघाले. पण लक्षात आलं आपला रस्ता चुकला, मी आपण नव्हतो तेव्हा, त्याच्यामुळं रस्ता हुकलो वाटतं आपण. मग परत महागारी आले. आणि गोरस मुहूर्तावर संध्याकाळच्या टायमाला नाही का आपल्या गावाकडे वातावरण बघा, आमच्याकडे डोंगर ते राहता, गाई माघारी येण्याचा प्रसंग टायमिंग त्या टायमाला आले. आल्यानंतर गुळ पाणी सगळं काही पाहुणचार पाणी व्यवस्था सगळं झालं. नंद बाबाने संध्याकाळी संत भोजन हे सगळं काही झालं. पण बोलता बोलता गप्पा मारता मारता कृष्णाला
बळीरामाला मी उद्या घेऊन जाणार. पण एक दिवस मथुरेत कर भरण्याकरता, अलीकडे कसा टॅक्स आहे, कर भरण्याची त्या टायमाला परंपरा मथुरीमध्ये. थोडं राहिलं बरं का प्रसंग, म्हणजे आपल्याला लगेच आता कृष्ण रुक्मिणी स्वयंवर त्या कोपऱ्यात त्या अक्का झोपल्या काय, कोणीच नाही झोपलं, तुम्ही इकडे लक्ष द्या. उगा म्हणलो मी आपलं, हा उगा म्हणलो आपलं. हे बी चालता चालता जमलं पाहिजे, त्याला तयार नाही करायचं. हे ऑनलाईन नेटवर्क पाहिजे. हा आता इकडे लक्ष द्या. त्याच टायमाला मथुरेत गेले. वसुदेवांना भेटण्याकरता भेटली, कर भरला आणि वसुदेवाला भेटण्याकरता गेले बंदीशाळेमध्ये मथुरेत. पण त्याच टायमाला विचारलं, आमचा कृष्ण कसा आहे, तुमचा? हो म्हणे. ज्यावेळेस यशोदा मायाला जन्माला आल्या आल्या मुलगी झाली होती म्हणे. कारण ज्यावेळेस दायण राहते ना तिथं, तिला विचारलं, ती म्हणे रात्री मुलगी पाहिली, हे बी खरं आहे, आणि सकाळी मुलगा म्हणून काल जसा आपला जिकडे तिकडे जय जयकार झाला, हे बी खरं होतं. कशाला बोलावं आता, तिलाही प्रश्न पडला होता. तिनं खरं सांगितलं, आमचा आहे. असं म्हणल्यानंतर देवकी मातेला भेटतो, पण सांगितलं भेटू नका. कृष्णाचं नाव जरी कानावर पडलं ना तरी 8-8 दिवस जेवत नाही, तिकडे जाऊ नका. माघारी आले आणि यशोदाला सांगितलं, यशोदा हा कृष्ण आपला नाही, वसुदेव देवकीचा आहे. कृष्ण म्हणजे त्यांचा प्राण होता. कृष्ण जेवल्याशिवाय जेवत नव्हते. रोजच्या खोड्या, रोजच्या तक्रारी, समोर आक्रूरजी येऊन बसलेले आणि सांगितलं, तुला ज्यावेळेस कृष्णा जाईल ना गोकुळातून, माझी आज्ञा आहे, बाहेर यायचं नाही. पण यशोदा मैयाला लक्षात आलं, उद्या कृष्ण जाणार. सकाळी म्हणल्यानंतर सगळ्या आठवणी. गोकुळात किती दिवस राहिले कृष्ण भगवंत? 11 वर्षी 53 दिवस, आणि 11 वर्षी 54व्या दिवशी निघणार. परत एकदा नोंद करून घ्या वाटल्यास, म्हणजे काही गडबड होणार नाही. 11 वर्षी 53 दिवस राहिले. या सगळ्या 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 रोजच्या खोड्या तक्रारी सगळं काही आठवत होतं, दिसत होतं. जेवण झालं रात्री, कारण कृष्णाला एकदा जेव घालणार, मग नंतर बाकीचे जेवत होते. माहिती होतं उद्या कृष्णा गेल्यानंतर माघारी येणार नाही. आणि कृष्णाला आपल्या जवळ कुशीमध्ये घेतलं. सगळ्या आठवणी रात्रभर यशोदा मैया रडत होती. काय प्रेम असेल महाराज मैयाचं, रात्रभर. आणि सकाळ झाली, आता निघणार. रथही बाहेर शृंगार केला, सगळं झालं. सकाळी सकाळी आता सगळं काही, नवीन वस्त्र परिधान केलं सगळं. पण नंद बाबाला सांगितलं, मालक फक्त एक 5 मिनिटं मला कृष्णाची भेट द्या, 5 मिनिटं. कृष्णाला आत बोलवलं. लक्षात आलं कृष्णाच्या का आता आपली हजेरी घेणारी म्हणून. सांगितलं, कृष्णा त्या पाटावर ताट ठेवलं. महत्वाचा प्रसंग आहे बरं का, थोडं राहिलं बरोबर. आणि जेवढे काही दही दूध तूप लोणी सगळं काही, हे सगळे पदार्थ समोर मांडले. आणि 5-5 घास, हे 5 घास वसुदेवाच्या नावाने, 5 घास देवकी मातेच्या नावाने खाऊ घातले. आणि पाणी फिरलं. जेवण झाल्यानंतर नियम काय आहे शास्त्राचा, आपण ज्यावेळेस वाढण करतो ना, श्लोक म्हणून लगेच पाणी फिरतो का नाही सुरुवातीला, पण इथं तसं नाही केलं. थोडं उलट झालं बरं का. इथं यशोदा मैयाने कसं केलं, सगळे 5-5 घास दिले, नंतर शेवटी पाणी फिरवलं. आणि त्याच वेळेस मैया अगोदर पाणी फिरण्याची परंपरा आहे, मग तू शेवटी का पाणी फिरलं? असू दे कृष्णा, ए कृष्णा तू कोणाचा आहे?
म्हणे मैया मी तुझाच आहे. कृष्णा खरं सांग ना तू कुणाचा आहे? मैया अगं मी तुझाच आहे. कृष्णाचा हात डोक्यावर घेतला. ए कन्हैया सांग ना तू कुणाचा आहे? यशोदा मैया मी देवकी आणि वसुदेवाचा जरी असेल पण मैया तू माझा सांभाळ केला. मी तुझाच, मी तुझेच, माझी आठवण करशील ना? प्रसंग डोळ्यासमोर घ्या. गोकुळातून आता कृष्ण मथुरेकडे जाणार, पण जाण्या अगोदर काय अवस्था असेल यशोदा मैयाची सांगितलं. हे नेमकं काय म्हणजे जे पदार्थ तुला आवडत होते ना, कधी कधी लहानपणात एखाद्याचं लेकरू जाऊन पण कधी कधी एखाद्या ठिकाणी गेलं का आपल्या लेकराला काय काय आवडत होतं ती आई त्याचा कायम स्वरूपी त्याग करते. सांगितलं जे जे पदार्थ तुला आवडत होते ना, हे पदार्थ याच्यानंतर आम्ही शेवटपर्यंत वर्ज्य ठेवणार. काय प्रेम होतं मैयाचं. आणि ढस ढसाट रडायला लागल्या मैयाची. आणि शेवटी जाताना निघाले कृष्ण भगवंताला देख सुद्धा महाराज आसरू आवरत नव्हते. हे काना माझी आठवण तर करशील ना? आता बाहेर रथामध्ये कृष्ण भगवंत बळीराम बसले आणि बसल्यानंतर अनेक गवळणी बघत होत्या की आज नेमकं रतन हा शृंगार हे कोण नेमकं आलं, नेमकं काय भानगड. लगेच चर्चा झाली. गवळण मनती यशोदेला कोठी घे सावरा कारत शृंगारेला सांगे मजला अक्रूरव भाषे पायी गे साधनी एक 15 मिनिटं चाललं ना पुढं आज चालतं ना. म्हणजे कसं आहे सुरुवातीला आज गाडी लेट त्याचा अंदाज बरं का घेत. महिला मंडळ चालन ना, चालू दे भाऊ. तो रोजच चिती नाही म्हणला बी तर आम्हाला उठतोय आहे ना, काही म्हणतोय ना तुला. काही नाही, आता उद्याच दिवस झाला का तुम्हाला परत म्हणणार नाही 15 मिनिटं शिल्लक घ्यायची का. जाऊ द्या आता. हो हां असं डेअरिंग पाहिजे महाराज, याला म्हणतात काम. अशी डेअरिंग केल्याशिवाय स्टेअरिंग फिरतच नाही दादा. नाही द्याला बाबा चौका हाणून पाठीमागून असं. तुमचं ऐकणार बाबा मी 100% ऐकणार तुमचं. शेवट होत नाही, ऐकायला पाहिजे तुमचं. आता चला. आणि मथुरेमध्ये गेले. आता गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं, रथात बसल्यानंतर
कमी 2 दिवसाने येणार आहे, यज्ञ झाला हे सगळं झालं की मी परत येणार आहे. हे आश्वासन खोटं होतं बरं का, पण सांगावं लागलं तसं. किती प्रेम असेल त्या गोपिकांचं गवळणीचं. आणि मथुरात गेल्या गेल्या एक धोबी कपडे घेऊन चालले होते. कोणाचे? राजाचे, कंस राजाचे. सांगितलं अरे आम्हाला कपडे दे, ते म्हणे जमणार नाही, राजाचे. कृष्णानं आशीत ठेवून दिले बाजवारात. एवढेच होते, आशीत ठेवून दिली ज्वारात. जागेवर कार्यक्रम झाला बा धोब्याच. ती कपडे घेतले आणि तो सगळा प्रसंग शिंपे बाबांना पाहिला होता, टेलर. त्यांनी ती एकदम मापात. आता यांनी सुरुवातीला कसे जसे असेल तसे. मला सांगा, मोठ्या माणसाचे कपडे लहान पोरानं घातले. आता गणेश भाऊचा शर्ट शंभूनं घातला, कसा वाटलं बरं एकदम? आहे का नाही असं? आणि सगळे कपडे असे ते गाडगे बाबा स्वच्छता अभियानवाणी सगळे चालले ना असे झाडीत. टेलरनं पाहिलं आणि त्यांनी एकदम मापात करून सगळे जसे तसे आणि आशीर्वाद दिला. कपडा 100 रुपयाचा जरी असला, शिलाई तितकीच राहील. तेव्हापासून आशीर्वाद दिलेला आहे तो. हा, कमी किमतीचा जरी कपडा असेल पण शिलाईत काहीच कमी होणार नाही. तेव्हाचा आशीर्वाद आहे खनी आता देवाने दिलेला. आणि आणखीनही पुढं माळे बाबा त्यांनी हार घातला, त्यांनाही आशीर्वाद दिला. कुबजा वाकडे होते पण तिला सुंदर म्हणले. बघा, अंगोटा लावला तिलाही महाराज जसं तसं क्लिअर केलं, सुंदर केलं. याच्याही पुढं कवल पिढ्या नावाचा हत्ती होता, मदिरा पिलाला, पण त्यालाही बळीराम कृष्णाने तोही हत्ती मारला. शेवटी आता कंसाचं अनेक राक्षस मारत कंसापर्यंत गेले. आणि त्याच टायमाला काय झालं, बऱ्याच टायमाला चाललं, जवळपास 10 वाजले आणि 10 वाजल्या कृष्ण भगवंताने असा मुष्टी प्रहर केला, जागेवर कार्यक्रम झाला बघायचा. बोले गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. बसा. हा, काय म्हणता बोला. आणले का? बरोबर तयारीत सगळे. कंसाचे वडील उग्रेसन त्यांना राजा केलं. सांदीपण ऋषीकडे त्यांच्याकडे काही दिवस शिक्षा अध्ययन आणि सर्वांना एकत्रित संपूर्ण मथुरा रातोरात कुठं समुद्रामध्ये सकाळी उठले आणि म्हणायला लागले द्वारका. वाक्सर काय म्हणायला लागले सगळे? द्वारका. आणि काय नाव पडलं? द्वारका. हा, आणि कृष्ण सिंहासनी बैसला. आणि आता शुक सांगत असे परीक्षिती बरं का, दशम स्कंदामध्ये उत्तर चालला ते सगळं. परीक्षिती महाराजांनी या सगळ्या बाललीला सगळं काही ऐकल्या. आता पुढं सगळ्यात पहिले विवाह कोणाचा झाला सांगितलं, बळीराम दादाच. हे रासलीला बाललीला नेदेव सगळं काही ऐकलं. शुकमुनी यांनी गोडाशी कथा सांगितली. अनर्थ देशाचा राजा रेहवत, त्यांची मुलगी रेवती. सत्यलोकात त्रेतायुगात तेव्हाच त्यांचं ठरलेलं त्रेतायुगात, पण त्याच्यात नेमकं झालं असं, तेव्हाची उंची वेगळी आणि नंतरची उंची वेगळी. आणि द्वापार युगामध्ये नेमकं ती रेवती होती 10 फुटाची, कृष्ण आपलं बळीराम दादा 7 फुटाचे. मग आता नागर होता, नागर घेतला तसा तुम्ही म्हणशाल डोक्यात टाकला काय? नाही ना. हा, तुम्ही करताल तसं नाही बरं का. ते होते आणि बरोबर मापामध्ये. आणि त्याच टायमाला रेवतीसोबत यांचा विवाह बळीराम दादाचा. आणि तदनंतर परीक्षिती महाराजांनी कृष्ण भगवंताचा विवाह विचारला तर त्याच टायमाला
विदर्भामध्ये भीष्मक नावाचा राजा, 4 मुलं आणि 1 मुलगी उपवर झालेली होती. त्या कौंडण्यपूरला आज अमरावती म्हणलं जातं. अमरावती नाव आहे. आणि एवढंही करता रुक्मिणी मातेचा जो भाऊ आहे ना, त्यांनी विवाह कोणासोबत जमवला अगोदर? शिशुपालासोबत. त्यांची मैत्री असल्या कारणाने सांगितलं मला शिशुपालालाच माझी बहीण द्यायची. पण रुक्मिणीने सांगितलं शिशुपाल नवरा मी नवरी. जर मार्मिकी पाहिजे बारकेनं ऐकावं लागेल. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. हजारो जन्मात मी कृष्ण भगवंताला वरलेला आहे. सुदेव नावाचे ब्राह्मण त्यांना पत्र पाठवलं आणि ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं. डोळ्यातून पाणी पडलं असं पत्र होतं. महाराज काय प्रेम होतं. आणि सांगितल्याप्रमाणे गिरिजा मातेचं मंदिरात तिकडून बरोबर रिप्लाय दिला का अशा ठिकाणी यायचं, मी तिथं घ्यायला येईन. परंपरा राहते की ज्या वेळेस लग्न जमलं दर्शनाकरता जावं लागतं की नाही. हा, मग गिरिजा मातेचं मंदिर होतं. सगळ्या कलवाऱ्या सोबत होत्या आणि कलवाऱ्या सोबत त्याच्यात नेमका आता एक कलवारी जरा तोत्री होती. तोत्री जेव्हा दर्शन घेतलं, हळद कुंकू होतं ना, हळद कुंकूर असं जेव्हा जोरात थाप मारली तर काय झालं, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ते डोळे चोळायला लागल्या. पण त्याच्यात एक तोत्री नावाची सोबत होती ना ती कलवरी, ती म्हणे हा लुकमिनी पालाली फालाली फालाली पाला पाला पाला. तिचं मिळच लागलं नाही कोणाला. आणि तेवढ्यात नेमकं कृष्ण भगवंत बाहेर त्या रथामध्ये बसल्या. आणि आता पाठीमागं नेमकं हे मागं गेले, हे हळदीला बसणार होतं ना आता शिशुपाल, त्या पाटावर चौरंगावर बसलं. आणि जावा का हा रुक्मिणीचं भाऊ जावा का असं उचलून हार गेली उठ म्हणे, काय हळद लावतो म्हणे, पळलं आणि माघारी गेले. आणि तेवढ्यात महाराज शिशुपालाचा सुद्धा त्या ठिकाणी वध केला. गोपाल कृष्ण भगवान की. आणि रुक्मिणीच्या भावाला पण सांगितलं उद्या कलंक लागेल, त्याच्याकरता माझ्या भावाला मारू नका. आणि रथ कोण हाकलत होतं? रुक्मिणी. बरं कोण कोणाला घेऊन चाललं आहे का नाही? उलट झालं सगळं. आणि आता सांगितल्याप्रमाणे ज्या प्रसंगाची तुम्ही आपण केव्हाची वाट बघतोय आतुरतेने, तो प्रसंग आपल्या समोर. आणि सगळं काही जिकडे तिकडे पत्रिका, सगळ्यांना 56 देशाचे सगळे राजे देवतांना सगळ्यांना निमंत्रण केलं. आता त्याच्यात नेमकं तयारी झाली. पण सांगितलं समुद्राची कन्या तुम्हाला माझ्या बापाला सुद्धा आणावं लागतं इकडे. पण मग मी इकडे मंडपवाल्याचा सल्ला घ्यावा लागेल ना म्हणे. समुद्राला इथं आणायचं म्हणल्यावर म्हणे तुम्हाला आणावं लागतं. त्यांची जर कन्या तुम्हाला, पण सासरी बी पाहिजे ना लग्नामध्ये. मग देवाने काय केलं, एक रूम ते 7 भाऊ आले आणि बस त्याच्यामध्ये महाराज सगळ्यांना जागा दिली. अशा पद्धतीनं ही सगळी तयारी चालू झाली. आता समोर चला वर ओवाळण्याकरता कोणीतरी जा लवकर. आत्या आहे ना, कोणीतरी व्हा लवकर. आत्या होण्याचा बी आज मोठा मान आहे. आपल्या परिवारास इतर ठिकाणी होतो आपण. कोणीतरी वर ओवाळण्याकरता जा. जातात सुंदर झाको स्वरूपात आपल्याला कृष्ण भगवंताचं रुक्मिणी मातेचं आज दर्शन होतंय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झाको म्हणून ज्यांचा चांगला परिचय आहे अशा असणारे नारायण महाराज, त्यांना परत एकदा जाधव पाटील परिवारांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. या कथेमध्ये एक आगळं वेगळं स्वरूप झाकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. परत एकदा जाधव पाटील परिवारांना धन्यवाद करील. मेहंदी लगाओ, मेहंदी लगाओ.
दुल्हन सजाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ हलुया हलुया मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ आओ मेरी सखिया वो मेरी सखिया मुझे मेहंदी लगाओ मुझे सुंदर सजाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ 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 सतगुरु ने मेरी गिरी रे सगाई सतगुरु ने मेरी गिरी रे सगाई सत्संग में मेरी बात चलाई सत्संग में मेरी बात चलाई उनको बुला के हाथ ले बात कराओ उनको बुला के हाथ ले बात कराओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ 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 ऐसी पन चुनरी जो कबहू ना छूटे ऐसी पन चुनरी जो कबहू ना छूटे ऐसा वरदुला जो कबहू ना रूठे आज मेरी मोतियों से भागत बढ़ाओ आज मेरी मोतियों से भागत बढ़ाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बनाओ टाळी वाजा एकदा परत एकदा चला नवरीचे मामा नवरदेवचे मामा आंतरपाठवाले चला लवकर मामा होण्याचा एक मोठा मान सन्मान आहे आज भाग्यवान आहे आपण चला कृष्णाचे मामा रुक्मिणीचे मामा लवकर चला स्वस्ति श्री गणनायक गजमुखा महोरेश्वर सिद्धिता बल्लालो गुरुडम
प्रवर्ते
सगळ्यांनी आनंद घ्यायचा. बघा ज्याता पावल्या घेणार नाही, जे पावल्या घेणार नाही त्याला जर त्याची शपथ.
लग्नाला हो आले वरड कोण आले वरड कोण राजा पुण्यात लग्नाला हो आले वरड कोण आले वरड कोण आले वरड कोण सरस्वती सविता आले ब्रह्मदेव भगवान आले ब्रह्मदेव भगवान आले ब्रह्मदेव भगवान आले वरड कोण आले वरड कोण लग्नाला हो आले वरड पार्वती देवीत आले भोले भगवान गोपाल कृष्ण विष्णु भगवान की खाली बसा अर्जुन आरतीचे यजमान भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती अमर ग्रंथ मुक्ति पंचे पंचम वेद निराला नवजोत जगाने वाला नवजोत जगाने वाला है नवजोत जगाने हरि नाम यही 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 जग के मंगल की आरती
पाप से तारते भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते। शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हर दर्श कराने वाला हर दर्श कराने वाला हर दर्श कराने वाला सुख करनी सुख करनी मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारते भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारते। मधुर मूल जगपंथ मूल सन्मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला जय राधे श्री राधे जय राधे। हे मधुर मूल जगपंथ मूल सन्मार्ग बताने वाला बिगड़ी को बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला श्री राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही राम यही घनश्याम यही मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारते भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारते पापियों को पाप से तारते पापियों को पाप से तारते पापियों को पाप से कर्पूर गौरव करुणावतारो संसार सारम भुजगेन्द्र आरम सताम संतो हृदयारविन्दे भवं भवामि चैतं नमामि गलेन्दुदाङ्गं वन्देन शरणं पुराणमायिन रुष्वतिते प्रमे हलेङ्गिनादन पूजं तमेव बालिनमने नमः त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्यालयं त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव देव नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावलं जानकीनायकं रामदास। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की आज के आनंद की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। कैलासवासी साहेबराव यादवराव पाटील जाधव उर्फ आबा